पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा नवीन किचनची, नवीन घरातल्या नवीन किचनची टूर शेअर करणार आहे तुमच्याबरोबर। लास्ट टाइम जी किचन टूर शेअर केलेली होती ती भुसावळच्या घराची होती। याआधी भुसावळला राहत होतो, त्याच्यानंतर जळगावला एका दुसऱ्या घरात होतो। आता हे दुसरं घर घेतलेलं आहे। जे रेग्युलर व्ह्यूअर्स असतील त्यांना माहिती असेल, पण जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगते आहे। आणि रेंटेड जे घर असतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी जातो, नवीन नवीन प्रकारचे घर आम्ही राहत असतो, तर त्याच्यामुळे नवीन नवीन किचनचा अनुभव घ्यायला मला मिळतो। पण कधी कधी हे खूप हेक्टिक पण होतं, कारण पुन्हा सगळं सामान लावा, पुन्हा ते किचन डेकोरेट करा। पण जर आवडीचा भाग असला ना तर तेही आवडीने केलं जातं। अगदी तसंच हे काहीसं किचन मी माझ्या सवडीनुसार, आवडीनुसार डेकोरेट केलेलं आहे, सजवलेलं आहे माझं छोटंसं स्वयंपाकघर। हे स्वयंपाकघर जे आहे ते आतापर्यंतचे जेवढे घर आम्ही राहिलेलो आहोत तेवढ्या सगळ्या घरांपेक्षा हे मला थोडं छोटं वाटतं आहे। म्हणजे एक व्यक्ती काम करू शकता आरामात, पण दोन व्यक्ती जर असले ना तर ते थोडंसं हेक्टिक होऊन जातं, म्हणजे ऍडजस्ट होत नाही। तर त्या मानाने एका व्यक्तीसाठी बरंच आहे। सध्या तरी मी एकटेच असते, याआधी आई होती तरी मी एकटीच किचनमध्ये असायची, तर तसा काही इश्यू नाही। तर हे जे किचन आहे खूप प्रसन्नदायक आहे। खूप साऱ्या गोष्टी इथे मी अनुभवलेल्या आहेत। 24 तास तर नाही म्हणतात, पण दिवसभर जेवढा उजेड असतो ना तो सगळा उजेड आपल्याला किचनमध्ये अनुभवायला मिळतो। व्हेंटिलेशन प्रॉपर आहे, तर त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर आजच्या या किचनच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। आणि मी जे काही भुसावळला डेकोरेटिव्ह आयटम बनवलेले होते किचन डेकोरेट करण्यासाठी, तेच आयटम्स मी इथे यूज केलेले आहे। वेगळं असं काहीच बनवलेलं नाही, कारण आता तेवढा वेळ नसतो। तर ते वेगवेगळ्या प्रकारे मी लावलेले आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। आणि हो, चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा। चला व्हिडिओकडे वळूया। वेलकम टू माय न्यू रेंटेड होम किचन। तर किचनमध्ये जो यायचा दरवाजा आहे, प्रवेशद्वार हॉलमधनं एकदम समोर आहे। हॉलच्या प्रवेशद्वारातनं जसे आला समोर तुम्हाला किचन दिसेल असं आहे। त्यानंतर किचनच्या राईट हँड साईडला रॅक ठेवलेली आहे, उजव्या भिंतीजवळ रॅक ठेवलेली आहे। या ठिकाणी ही जी रॅक होती ती भुसावळला घेतलेली होती मी, आणि ती कशी मी व्यवस्थित त्याची मांडणी कशी केलेली आहे, भांडे वगैरे कसे लावले आहेत याचा डिटेल व्हिडिओ मी याआधी शेअर केलेला आहे तुमच्याबरोबर चॅनलवर। तर ज्यांनी कोणी पाहिला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात, किचनच्या प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ आहे। त्याच्यानंतर त्याच्या शेजारी ड्राय बाल्कनीचा दरवाजा आहे। हा दरवाजा उघडल्यानंतर किचनमध्ये पुरेपूर प्रकाश येतो बाहेरचा। जोपर्यंत बाहेर दिवसभर प्रकाश असतो 6-7 वाजेपर्यंत संध्याकाळी, तोपर्यंत सगळा प्रकाश येत असतो आणि वातावरण देखील एकदम व्यवस्थित, म्हणजे व्हेंटिलेशन प्रॉपर राहतं दरवाजा ओपन केल्यानंतर। खिडकी तर आहेच, त्यानंतर 2 माळे आहेत किचनला। मी जेव्हा हे घर बघायला आलेली ना तेव्हा मला असं वाटलं होतं की कसं काय माझं सगळं सामान बसणार, कारण किचन खूप छोटं वाटलं होतं मला ॲक्च्युली। पण माळे 2 होते ना, त्यामुळे सगळं सामान अगदी व्यवस्थितरित्या लावला गेला आणि अजिबात अशी गर्दी वाटत नाही किचनमध्ये। छोटंसं एकदम मस्त किचन आहे। आणि विशेष करून याला ड्राय बाल्कनी आहे। खूप रेअर किचनमध्ये ड्राय बाल्कनी मिळालेली मला आत्तापर्यंत। तर हे मला वाटतं तिसरं किचन असेल ज्याला ड्राय बाल्कनी आतापर्यंत मिळालेली आहे। आणि इथे वॉशिंग मशीन ठेवलेली आहे। ही बाल्कनी खूप छोटी आहे, एका वेळेस एकच व्यक्ती इथे वावरू शकतं। मशीन माझी कशी बसली, कारण ही जी बाल्कनी मला वाटतं की ऑटोमॅटिक मशीनच्या हिशोबाने आहे। माझी जी वॉशिंग मशीन आहे ती सेमी आहे, त्याच्यामुळे ती बसायला जड जाते तिथे, पण ती कशी बसवली। आणि पाण्या पावसाच्या दिवसांमध्ये त्याला झाकून ठेवलेली आहे, कारण इलेक्ट्रॉनिक वस्तू पावसामुळे पाण्या पावसामुळे खराब होऊ शकते त्यामुळे। त्यानंतर उजव्या साईडच्या कोपऱ्याला किचन आहे। मस्त असं पांढरी फरशी लावलेलं किचन आहे। पांढरी फरशीचं म्हणजे लावलेली असली ना टाईल्स की छान वाटतं, पण तेवढंच तिला मॅनेज करणं पण कठीण असतं। वेळोवेळी तिला पुसत राहावं लागतं। मी वेळात वेळ काढून पुसून घेते। जेव्हा ही गॅस पुसते तेव्हा मी प्रॉपर क्लिनिंग करत असते जी गॅसच्या मागची जी टाईल्स आहे ना त्याच्याजवळ, कारण कसं एकदाचा जर थर साचू दिला तो घासत बसावा लागतो, आपलीच मेहनत वाढते त्याच्यामुळे। त्याच्यानंतर इकडे बेसिन आहे
ड्राय बाल्कनीच्या दरवाजाजवळ. तर मी याला डेकोरेट करायचा जास्त प्रयत्न नाही केला. हे जे बॉटल मी डेकोरेट केलेली ती पेंट करून घेतली होती स्वतः. तर त्याच्यामध्ये हा मनी प्लांट लावलेला आहे. याआधी दुसरा मनी प्लांट होता, तो खूप जास्त वाढलेला होता. मी ते ज्या वायर आहेत ना ऑरोच्या ॲक्वाच्या सॉरी त्याच्यावर चढवलेला होता. पण मग मला नकोसं वाटलं ते, की नको, पानांना आपण फोडणी वगैरे देतो त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो. दिवसभर दरवाजा बंद असतो, प्रॉपर त्यांना सूर्यप्रकाश मिळणार नाही, म्हणून मी कापून टाकलं. आणि छोटंसंच आता त्यामध्ये झाड लावलेलं आहे. त्याच्यानंतर बेसिनजवळचा जो एरिया आहे तो खूप कमी मिळतो इथे, कारण गॅस ठेवलेला आहे, त्या बाजूला हे ठेवलेलं आहे स्टँड. त्यामुळे काय होतं, तिथे भांड्यांचं स्टँड बसलं की दुसरं काहीच करू शकत नाही. इवन स्टँड आणि भांडे एकत्र होते, म्हणजे भांडे घासून झाली की ते स्टँड ठेवायला थोडा प्रॉब्लेम होतो, पण ठीक आहे, तरी ॲडजस्ट होतं. त्याच्यानंतर वरती एक कडप्पा दिलेला होता डबे वगैरे ठेवण्यासाठी, पण मला काही तिथे डबे ठेवावेसे वाटले नाही, म्हणून मी डेकोरेटिव्ह आयटम ठेवले. जे माझ्याकडे आधी होते ते आयटम्सच मी इथे ठेवले, जसं की चूल, जातं आणि एक छोटंसं मटकं, म्हणजे चिनी मातीच्याच वस्तू मी तिथे ठेवलेल्या आहे. दुसरं काहीच नाही, चिनीच्या पण नाही, फक्त मातीच्या वस्तू तिथे ठेवलेल्या आहेत. छान दिसतं. अजून काही तिथे सुचलं तर बघू, आता सध्या काहीच सुचत नाही आहे मला त्याच्यामुळे. त्याच्यानंतर हे जे की होल्डर आहे ते मी लास्ट टाईम जेव्हा किचनशी रिलेटेड व्हिडिओ शेअर केलेला होता ना, तेव्हाच सांगितलं होतं की हे की होल्डर मी चमचे वगैरे टांगण्यासाठी यूज करते, कारण की होल्डर लावायची गरज नाही आहे आता. म्हणून मग ते मी किचनमध्ये वापरायला घेतलं, कारण त्याच्यावर जे वारली पेंटिंग टाईप ज्या लेडीज दाखवलेल्या आहेत ना त्या भारी वाटतात मला, आणि म्हणून ते मला टाकून द्यावं असं वाटलं नाही, किंवा पडू देऊ आपण घरात, नंतर कधीतरी लावलं दिलं असं पण न करता म्हटलं की चला किचनमध्ये त्याचा वापर होईल. त्याच्यानंतर हे जे स्टँड आहे त्याच्यावर सेम डबे ठेवले. आणि मिक्सरवर ह्या वेळेस मी काय केलं की हे जे बाउल आहे ना ते मला सलाड वगैरे बनवायला लागतं, आणि हे फक्त केकसाठी न वापरता मल्टीपर्पज यूज याचा व्हावा, म्हणून मी म्हटलं की हे जर समोर राहिलं तरच याचा यूज होईल आणि ते कुठे सेफ राहील, त्या हिशोबाने मी ते मिक्सरवर ठेवून दिलेलं आहे. आणि या स्टँडवर स्पून वगैरे, चहा साखरेचे डबे, मीठ, तेल हे एका बाजूला जसं आधीच्या किचनमध्ये होतं तसंच ठेवलेलं आहे, आणि चॉपिंग बोर्ड त्याच्या मागे ठेवलेला आहे. त्याच्यानंतर खाली त्यांनी 4 कंपार्टमेंट दिलेले आहेत, एक मोठं, 3 छोटे असे दिलेले आहेत. एक जे मोठं तिथे गॅस सिलेंडर वगैरे ठेवलेला आहे. बेसिनच्या खाली जो कप्पा आहे तिथे चौरंग ठेवलेला आहे. आता इथे आधी एक सिलेंडर पण होतं, ते आम्ही रिटर्न दिलेलं. त्याच्यानंतर इकडे जवळजवळ मी 5 डबे ठेवलेले आहेत. कांदा लसूण ठेवायचं स्टँड तुटलेलं आहे, म्हणून सगळं कांदा लसूण आणि बटाटे सध्या एकाच बाउलमध्ये भरून ठेवलेले आहे. मागे एक पॅन आणि डोसाचा पॅन असे 2 मिळून ठेवलेले आहेत. आणि इकडे 2 पिठाचे डबे, म्हणजे ज्वारी आणि गव्हाच्या पिठाचा डबा, आणि त्याच्यावरच पोळपाट लाटणं ठेवलेलं आहे. तर लांबून हे असं दिसतं. तिथे जास्त गर्दी न करता मला असं वाटलं की सुटसुटीत ठेवलेलं बरं, कारण काय होतं तर गर्दी करायच्या नादामध्ये वेळोवेळी आता लक्ष दिलं जात नाही, त्याच्यामुळे मग गर्दी केली ना काय होतं, झुरळ होतात किंवा मग बारीक बारीक स्पायडर होऊन जातात, जाळे होतात, म्हणून म्हटलं की नको, सुटसुटीत ठेवलेलंच बरं. त्याच्यानंतर दरवाजाच्या एक्झॅक्ट समोर फ्रीज येतं, सगळ्यात आधी फ्रीज दिसतं, आणि फ्रीजवर मी हा छोटासा क्यूटसा जो पिगी बँक होता निधीचा, त्याच्यात मी आता मनी प्लांट लावून दिलेला आहे, ते ठेवलेलं आहे. आणि हे जे बनवलं होतं होममेड फूड इज ऑलवेज गुड ते इथे लावलं, आणि मॉम्स किचन पण त्याच्याच शेजारी लावून दिलेलं आहे. बऱ्याचदा मी घरचे जेवण असं छोटंसं एक रील किंवा शॉर्ट्स टाकत असते, तर त्याच्यासाठी मला हे बेस्ट वाटलं की मागे ते दिसेल, म्हणजे मी जेव्हा प्लेट घेते ना की तेव्हा ते दिसेल, त्या हिशोबाने तिथे लावलं. इकडे लावायचं होतं की होल्डरच्या जवळ, पण मग म्हटलं नको, खूपच वर जाईल ते, आणि मग नंतर व्हिडिओमध्ये पण ते येणार नाही ज्याच्यासाठी मला ते मेन मी कशासाठी बनवलं आहे म्हणून. त्यामुळे म्हटलं की इथेच खाली लावू, आणि छान दिसतंय ते, म्हणजे ही जे स्माइली पिगी बँक आहे त्याच्या अवतीभोवती ना भारी वाटतं तेवढा कप्पा, भिंत पण सोनी सोनी नाही वाटत आहे. त्याच्यानंतर शेजारीच एक मस्त असं कपाट दिलेलं आहे. मला कपाट असलं ना की खूप छान वाटतं, एकदम असं की चला
मला लॉटरीच लागल्यासारखं होऊन जातं किचनमध्ये, कारण भरपूर सामान त्याच्यामध्ये बसून जातो. कपाट नसलं तर काय होतं, कुठे ठेवू, खाली पसारा दिसतो, इकडे लपव तिकडे लपव. पण या कपाटांमध्ये जर आपण व्यवस्थितरित्या सामान रचलेलं असला ना तर खूप आपल्याला पण इझी पडतं आणि डोळ्यांना दिसताना पण ते व्यवस्थित दिसतं. तर वरच्या कप्प्यात मी इडली पात्र ठेवलेलं आहे, कुकर ठेवलेलं आहे, लोणच्याची बरणी, त्याच्यानंतर मधल्या कप्प्यात डाळी साडी आणि ते जे 2 मोठे ॲल्युमिनियमचे डबे त्याच्यामध्ये क्रॉकरी ठेवलेली आहे. त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये हे जे बनवलेले होते तो बॉक्स ठेवलेला आहे स्प्रे वगैरे ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर माझा टिफिन बॉक्स, निधीचे औषधं, आप्पे पात्र, बेसन पिठाचा डबा, ड्रायफ्रूटचा डबा हे असं ठेवलेलं आहे. आता औषधं किचनमध्ये ठेवायचे नसतात ॲक्च्युली, पण आता बेडरूममध्ये ठेवायला जागा नाही, खाली कुठे ठेवू शकत नाही, म्हणून मी हाताला सापडेल लवकर लहान मुलांच्या औषधी त्याच्यामुळे जवळच ठेवलेले आहे. त्याच्यानंतर खालच्या कप्प्यामध्ये बॉटल ठेवते मी या ठिकाणी, आमच्या दोघींच्या, माझी आणि निधीची, सकाळी लगेच लागवड सापडली पाहिजे म्हणून. एक चॉपर होतं माझं जुनं, ते तुटलं होतं, तर त्याचं खालचं बाउल चांगलं होतं म्हणून मग मी शॅम्पू, कम्फर्टचे सॅचेट हे ठेवण्यासाठी ठेवलं. त्याच्यानंतर स्मॅशर वगैरे एक ट्रे घेतलेला आहे, त्याच्यामध्ये चिया सीड्स, तिखट, एक्स्ट्राचा जो काही खाऊ जो वरच्यावर लागतो रोजचा तो ठेवलेला आहे. कुरडईचा डबा, त्याच्यावर एक निधीचा छोटासा डबा आणि शेजारीच निधीचं वाफ घेण्याचं मशीन ठेवलेलं आहे. औषधी आणि मशीन मी जवळजवळ ठेवलं, कारण कधीही त्याची गरज पडते आणि वरती ठेवायला नको वाटतं, मुंग्या वगैरे लागलं तर समजून येत नाही औषधींना, म्हणून ते दोघं सोबत ठेवलेले आहेत. तर लांबून हा कप्पा भरलेला दिसतो, पण व्यवस्थित रचल्यामुळे मेसी दिसून येते, अस्तव्यस्त वाटत नाही, डोळ्यांना पाहतानाही तो चांगला वाटतो. त्याच्यानंतर त्याच्याच शेजारी आहे देवघर. तर मला या देवघर किचनची सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आवडली तर देवघरासाठी किचनमध्ये अगदी छानशी जागा दिलेली आहे त्यांनी. तो पूर्ण सेपरेट कप्पा जेव्हा मी घर बघायला आले होते तेव्हाच सांगितलेलं होतं की हे देवघरासाठी आणि इथे तुम्हाला इथे देवघर ठेवायला लागेल, कारण हे जे घर आहे ते वास्तुशास्त्रानुसार बांधलेलं आहे, आमचे जे घरमालक आहे त्यांनी. तर इथे देवघर ठेवलेलं आहे आणि वरती डेकोरेशन म्हणून मी जी लाइटिंग होती ती लावलेली आहे सिल्वरची आणि आर्टिफिशियल मनी प्लांट लावलेला आहे. एका कोपऱ्यामध्ये जो देवघराचा सामान आहे तो ठेवलेला आहे, झाडू वगैरे ठेवलेला आहे, देवघर लावलेलं आहे छान. आणि इथे नैवेद्य वगैरे पण मला मस्त देता येतो, कारण दोघं फरशा लावलेल्या आहेत, रांगोळी पण लावलेली आहे आणि खाली बसायला जागा खूप छान आहे. फ्रीज ठेवतानाच ही जागा मी मोजून घेतलेली होती की आपल्याला बसा उठायला जड जायला नको, म्हणून ही जागा तशी ठेवलेली आहे. आणि देवघराजवळ हा जो दरवाजा ओपन केला ना ड्राय बाल्कनीचा की सगळं उजेड येतं. समोरच्या दरवाजापेक्षा ड्राय बाल्कनीचा दरवाजा उघडल्यानंतर जो काही प्रकाश पडतो ना पूजा करताना तो खूप छान वाटतो. आणि ड्राय बाल्कनीच्या कोपऱ्यातनं संपूर्ण किचन जे आहे ते अगदी छान दिसतं. भलेही नॉन मॉड्युलर किचन आहे पण व्यवस्थित ऑर्गनाइज केल्यामुळे, अगदी प्रॉपर त्याची मांडणी केल्यामुळे जे किचन आहे ना ते मेसी दिसत नाही, माझं अगदी व्यवस्थित दिसतं. मी कौतुक करते असं नाही, मला स्वतःला पसारा आवडत नाही, त्यामुळे मी होईल तितकं व्यवस्थित ठेवण्याचा इथे प्रयत्न करत असते. आणि कमीत कमी भांडी, कमीत कमी सामानात ही सगळी ॲडजस्टमेंट असते. एवढे सगळे भांडे आहेत पण तरी मी ते व्यवस्थित ठेवलेले आहेत. आता आणि एक्स्ट्राचे भांडे वाढवायची इच्छा नाही, जे गरजेचं आहे तेच मी घेते सध्या, कारण स्वतःचं घर नसल्यामुळे एवढा सगळा पसारा कुठे ठेवणार ना, म्हणून हा एक प्रश्न असतो. तर इथे अजून एक गोष्ट अशी की हा जो एल शेपचा किचन ओटा आहे ना, तर इथे भाकरी किंवा पोळ्या करायला घेतले या ठिकाणी, तर असं बस क्रॉस हाताने टाकावं लागतं, समोर काही नसतं. आणि ती पण जागा छोटी पडते कारण इकडे स्टँड ठेवलेला आहे, लगेच गॅस येतो. आणि इथे तर बेसिनच्या जवळ बापरे सरळ हाताने होतं पण मग जागा खूप छोटी आहे. पोळपाट, त्याच्यानंतर छोटा पीठ लावायचा डबा, तेल, टोपली, पिठाचं बाऊल एवढं सगळं बसत नाही. त्याच्यामुळे मग मला हीच गोष्ट खूप खटकते. रोज प्रश्न असतो की आज कुठल्या साईडला पोळ्या करायचा. ही एकच गोष्ट मला या किचनची नाही आवडत आहे. बाकी किचन खूप प्रसन्न आणि मस्त आहे, छोटंसं किचन. आणि एक गोष्ट अशी की छोटंसं जे किचन असतं ना ते आवरायला सोपं पडतं आणि लवकर आवरलं जातं. मोठ्या किचनपेक्षा जेवढं मोठं किचन तेवढा पसारा जास्त, असा माझा अनुभव राहिलेला आहे. त्याच्यामुळे छोटंसंच किचन बरं. आणि त्याच्यानंतर हे जे इव्हिल आय बटरफ्लाय आहे ते मी मुद्दाम समोर लावलेलं आहे, डायरेक्ट हॉलच्या एंट्रन्समधनं ते समोर दिसतं त्याच्यामुळे.
तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला माझ्या या छोट्याशा किचनचा टूर नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.